सार्वजनिक स्थानों पर छेड़छाड़ से लेकर भयावह अत्याचार दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं। इस पृष्ठभूमि में डर के साए में जी रही 5 से 15 साल की लड़कियों को आत्म सुरक्षा का पाठ सीखने का मौका मिलेगा। समाज में रोजाना होने वाली कई खतरनाक घटनाओं से खुद को महिला के रूप में बचाना समय की मांग है। नारी अबला नहीं सबला है। इस वैचारिक जागरूकता से ठाणे शहर में लड़कियों को निःशुल्क आत्म सुरक्षा प्रशिक्षण दिया जाएगा। उक्त शिविर का आयोजन 5 पाखड़ी क्षेत्र की स्थानीय पार्षद रुचिता राजेश मोरे द्वारा किया गया है। शिविर की अवधि 1 महीने की है। यह कचरा तालाब ठाणे नगर निगम के सामने आयोजित किया जा रहा है। इस कैंप में लड़कियों को लाठी काठी, तलवारबाजी, मार्शल आर्ट का प्रशिक्षण दिया जाएगा। उत्पीड़न के मामले में महिलाओं को विरोध करने की उचित तकनीक नहीं पता होती, इसीलिए उन्हें ऐसी स्थितियों का सामना करना पड़ता है। शिविर के माध्यम से लड़कियां अपनी सुरक्षा कैसे करें, इसका प्रशिक्षण प्राप्त कर सकती है। आम्ही एवढ्या महिला मोठ्या असून आम्हाला आज कळलं की आपण आपल्या स्वतःचा संरक्षण कसं करायचं। आज आम्हाला ही गोष्ट कळाली आणि मुलींच्या दादांच्या यांच्या निमित्तानं का होईना पालक लोकांना तरी समजेल की आपण पण आपलं स्वतःचं रक्षण कसं करू शकतो। आम्ही बघून तरी हे करू शकतो, म्हणजे आपल्याच्या तेवढं हे राहील मेमरीमध्ये की तिथे आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो, काय करू शकतो। आणि दादा आणि ताईंनी यांनी ठेवल्याबद्दल यांचे खरंच मनपूर्वक आभार। एक तर सगळ्यांना सांगायचं आहे की कोणतीही महिला अबला नाही, ती आपल्या संस्कृतीनुसार ती दुर्गा आहे, ती देवी असली तरी ती स्वसंरक्षण करू शकते, स्वतःचं रक्षण आणि समाजाचं रक्षण करते। आणि इथे फक्त आम्ही त्यांच्यामधला विश्वास जागवणार आहोत। त्या ठिकाणी आम्ही 1 महिन्याचं त्यांचं मोफत प्रशिक्षण घेणार आहोत। त्यांचा विश्वास आणि नुसतं मार्शल आर्टचं नाही तर समाजातली नामांकित माणसं इथे येणार आहेत, काही डॉक्टर येणार आहेत। त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या कुणी स्पर्श केला, वेगळा स्पर्श केला तर त्यांना शिक्षण असतोच, पण लहान मुलींना त्याची माहिती दिली पाहिजे। लहान मुलींवरती कुठल्याही पद्धतीने अन्याय होणार नाही, कुठल्याच महिलेवर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। एक समाज म्हणून त्यांना प्रशिक्षित करणं, त्यांना जागृत करणं हे आम्ही कर्तव्य समजतो आणि या कर्तव्यपूर्तीतूनच आम्ही इथे या सगळ्या मुलांसाठी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। कचराई तलाव या ठिकाणी आज मुलींसाठी त्यांनी स्वसंरक्षणाचे धडे हा कार्यक्रम आयोजित केला होता। सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे। सध्या ही काळाची गरज झाली आहे की मुलींनी फिजिकली स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे। शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होणे ही काळाची गरज झालेली आहे। स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा आणि पुढील त्यांच्या करिअरसाठी सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट झालेली आहे आणि त्या दृष्टीने मोरे साहेबांनी आणि मॅडमने जे पाऊल उचलले त्यासाठी त्यांचं अभिनंदन आता पोलीस प्रशासनाने देखील या संदर्भात जे आहे ते पाऊल उचललेलं आहे। पहिल्यापासूनच आपण शाळांमध्ये जाऊन या संदर्भात अवेअरनेस करत होतो। इथून पुढे आपण याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती अजून वाढवलेली आहे। नौपाडा विभागामध्येच आपण ज्या विविध शाळा आहेत त्यामध्ये जाऊन मुलींना गुड टच, बॅड टच, सायबर अवेअरनेस असेल किंवा अत्याचाराविषयी जे कायदे आहेत ते त्याच्याविषयी आवाज कसा उठवायचा याबद्दल ऑलरेडी आपण अवेअरनेस करत आहोत। आणि ज्या विविध आता आदित्य मार्शल आर्ट असेल, स्वस्तिक मार्शल आर्ट असेल या ग्रुपने देखील ग्रुपने पुढे येऊन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत असं मी त्यांना आवाहन करतो।